नमस्कार. आजचा विषय यशाचा सर्वात मोठा अडथळा मेहनत नाही. प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्याची सवय आहे. सर, 1 मिनिट आहे का? रात्री 10:30 वाजले होते. ऑफिसमध्ये फक्त 2च माणसं उरली होती. एक उद्योजक आणि त्याचा जुना मार्गदर्शक. टेबलावर फायलींचा ढीग होता. मोबाईलवर सतत नोटिफिकेशन्स येत होत्या. लॅपटॉपवर 127 न वाचलेले ईमेल. व्हाईट बोर्डवर 10 नवीन बिझनेस आयडिया. पण बँक खात्यात अपेक्षित वाढ नव्हती. मनात शांतता नव्हती आणि चेहऱ्यावर समाधान नव्हतं. तो हळूच म्हणाला, मी इतकी मेहनत करतोय तरी व्यवसाय पुढे का जात नाही? मार्गदर्शकाने उत्तर दिलं नाही. त्याने व्हाईट बोर्डवरील मार्कर उचलला आणि एक एक करून काही गोष्टी पुसायला सुरुवात केली. नवीन प्रॉडक्ट, नवीन पार्टनरशिप, 2 अनावश्यक मीटिंग्स, 3 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि काही असे ग्राहक जे फक्त वेळ घेत होते. उद्योजक आश्चर्यचकित झाला. सर, तुम्ही माझे प्लान्स का पुसत आहात? मार्गदर्शक शांतपणे म्हणाला, मी तुझे प्लान्स नाही पुसत, मी तुझ्या यशाच्या वाटेतील अडथळे काढतोय. आपण सगळे एक मोठी चूक करतो. आपल्याला वाटतं जास्त प्रॉडक्ट म्हणजे जास्त नफा, जास्त ग्राहक म्हणजे जास्त वाढ, जास्त काम म्हणजे जास्त यश. पण प्रत्येक हो मागे एक लपलेली किंमत असते. वेळ, ऊर्जा, लक्ष आणि निर्णय घेण्याची क्षमता. तुम्ही प्रत्येक संधी स्वीकारता, पण त्याच वेळी एखाद्या खऱ्या संधीला नकळत नाही म्हणत असता. यशाची समस्या मेहनतीची नसते, ती फोकसची असते. एका व्यवसायाने 10 दिशा पकडल्या तर तो कुठेच पोहोचत नाही. पण एकाच दिशेने सातत्याने चालणारा छोटा व्यवसायही मोठा ब्रँड बनू शकतो. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, 5 वर्षांनी मला कसा व्यवसाय उभा करायचा आहे? हा प्रश्न स्पष्ट झाला की अनेक निर्णय आपोआप सोपे होतात. कोणता ग्राहक ठेवायचा, कोणता सोडायचा, कोणत्या संधीला हो म्हणायचं आणि कोणत्या संधीला आदराने नाही म्हणायचं, हे सगळं स्पष्ट दिसायला लागतं. खरे नेते प्रत्येक गोष्ट करत नाहीत, ते अनावश्यक गोष्टी करणं थांबवतात. ते कमी मीटिंग्स घेतात पण चांगले निर्णय घेतात. ते कमी प्रोडक्ट विकतात पण जास्त मूल्य निर्माण करतात. ते प्रत्येक ग्राहकाच्या मागे धावत नाही, तर योग्य ग्राहक निवडतात. याचं एक सुंदर उदाहरण शिल्पकाराचं आहे. तो मूर्ती तयार करत नाही, तो ती आधीपासून दगडात असते. तो फक्त जे अनावश्यक भाग आहेत ते काढून टाकतो. व्यवसायही असाच असतो. तुमच्या व्यवसायात वाढ करण्यासाठी नेहमी नवीन काही जोडण्याची गरज नसते. कधी कधी एक चुकीचा ग्राहक सोडणं, एक निरुपयोगी प्रॉडक्ट बंद करणं, एक अनावश्यक मीटिंग रद्द करणं किंवा फक्त 2 तास फक्त विचार करण्यासाठी राखून ठेवणं, यामुळे सर्वात मोठा बदल घडतो. आजपासून 3 गोष्ट करा. पहिली, तुमच्या व्यवसायाचं पुढील 3 ते 5 वर्षाचं स्पष्ट चित्र लिहा. दुसरी, तुमच्या कामाची यादी काढा आणि स्वतःला विचारा, यापैकी कोणत्या गोष्टी माझ्या ध्येयाला मदत करत नाहीत. आणि तिसरी, दररोज किमान 2 तास
फोन, ईमेल, सोशल मीडियापासून दूर राहून फक्त त्या एका महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा, जे तुमचा व्यवसाय खरोखर पुढे नेईल. कारण यश अधिक गोष्टी जोडण्यात असतं. यश अनावश्यक गोष्टी धैर्याने दूर करण्यात असतं. ज्या दिवशी तुम्ही प्रत्येक संधीच्या मागे धावणं थांबवाल, त्या दिवशी तुमचा व्यवसाय आणि तुमचं आयुष्य दोन्ही योग्य दिशेने धावायला लागतील. धन्यवाद.